नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणजे MCCचं ऑल इंडिया काउन्सिलिंगचं शेड्यूल हे डिक्लेअर झालेलं आहे आणि स्टेट काउन्सिलिंगचं शेड्यूल सुद्धा लवकरच डिक्लेअर केलं जाईल। मात्र ॲडमिशन प्रोसेस चालू होण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांना जर सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसमध्ये जर प्रवेश मिळत असतील तर साधारणतः वार्षिक फीस किती भरायला लागते, ट्यूशन फी किती असतात, डेव्हलपमेंट फीस किती असतात, हॉस्टेल आणि मेसचे चार्जेस काय असतात व त्याच्या व्यतिरिक्त चार्जेस आपल्याला कॉलेजला काय पे करावे लागतात व DD कशा पद्धतीने काढायला लागतात, कोणत्या नावाने काढायला लागतात, कोणाच्या अकाउंटमधून काढायला लागतात, तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सो साधारणतः यावर्षी असं जर कन्सिडर करून चाललं की एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये जे काही सेमी गव्हर्नमेंट MBBSचे कॉलेजेस आहेत, या सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये जर ॲडमिशन मिळत असेल तर साधारणतः एका वर्षाला किती खर्च येतो, तर ह्यासाठी आपण एक सॅम्पल फी स्ट्रक्चर घेतलेलं आहे। हे फी स्ट्रक्चर मागच्या वर्षीचं आहे, कारण या वर्षीचे फी स्ट्रक्चर्स अजून डिक्लेअर झालेले नाहीत। सो मागच्या वर्षीनुसार जर प्रत्येक कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना मुलगा असेल मुलगी असेल तर साधारणतः किती खर्च येतो तर ते आता आपण बघणार आहोत। सो पहिल्यांदा आपण जे फी स्ट्रक्चर बघतोय ते आहे BKL वालावलकर रूरल मेडिकल कॉलेज, जे की आहे चिपळूण रत्नागिरीमध्ये हे कॉलेज आहे। तर या कॉलेजमध्ये 2024-25 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी साधारणतः एका वर्षाची फीस किती होत्या ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। सो प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं कॉलम दिलेले आहेत, त्या कॅटेगरीला किती फीस लागणार आहे ते आपल्याला प्रत्येक कॉलममध्ये आपण बघू शकतो। पहिला कॉलम जो आहे तो ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे जनरल कॅटेगरीमधले विद्यार्थी व फॅमिलीचं इन्कम जे आहे ते अबोव 8 लाख रुपीज आहे। तर अशा कॅन्डिडेटसाठी मग मुलगा असेल मुलगी असेल तर साधारणतः पहिला जो ऑप्शन आहे ते म्हणजे ट्यूशन फीस। ट्यूशन फीस किती जाते ते इथं आपल्याला बघायला मिळत असेल। ट्यूशन फीज आहे 9,58,000 रुपये आणि त्यानंतर डेव्हलपमेंट फी साधारणतः 1 लाख रुपये, असे साधारणतः झाले 10,59,000 रुपये। हा ग्रुप ए झाला म्हणजे ट्यूशन फीस प्लस डेव्हलपमेंट फी। त्यानंतर ग्रुप बी मध्ये काय काय दिलेलं आहे, तुमचे लायब्ररी डिपॉझिट, लायब्ररीचे चार्जेस, हॉस्टेलच्या फीस साधारणतः 70,000 रुपये आहेत, मेसचे साधारणतः 50,000 रुपये ह्या वार्षिक फीज आहेत। त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीच्या काही नॉमिनल फीज त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि असं अदर फीज ज्या आहेत त्या साधारणतः 1,51,000च्या आसपास जातात, ज्याच्यामध्ये हॉस्टेल, मेस आणि अदर चार्जेस सुद्धा इन्क्लूड आहेत। आणि जर टोटल बघायला गेली तर साधारणतः 12 लाखाच्या आसपास या फीज या गेलेल्या आहेत। ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी मुलगा असेल मुलगी असेल, फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर 12 लाखापर्यंत एका वर्षाच्या फीज गेलेल्या आहेत। तेच जर मुलगा असेल आणि फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर मुलांना ट्यूशन फीमध्ये 50% सवलत मिळत असते। सो ट्यूशन फी 9,58,000 रुपये आहे। 50% कन्सेशन मिळाल्यानंतर ती किती झाली बघा, 4,79,000 रुपये। डेव्हलपमेंट फीज परत निम्म्या झालेल्या आहेत 50,000 रुपये। आता ह्या EBC कॅटेगरीमध्ये कोण येतं, तर असे विद्यार्थी जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत पण फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे किंवा EWS मधून जाणारे विद्यार्थी, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या फीज ॲप्लिकेबल असणार आहेत। सो ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी साधारणतः 5,29,000 पर्यंत जाते, अदर फी साधारणतः 1.5 लाखापर्यंत आणि टोटल फर्स्ट इयरला जे भरायचे ते साधारणतः 6,80,000 म्हणजे 7 लाख ते 8 लाखाच्या दरम्यान तुम्हाला 50% कन्सेशन मिळून सुद्धा तुम्हाला साधारणतः पहिल्या वर्षीच्या ॲडमिशनच्या वेळी या फीज या पे करायला लागणार आहेत। देन OBC आणि SCBC या कॅटेगरीच्या मुलांमध्ये काय फरक पडलेला आहे बघा। ट्यूशन फी साधारणतः तेवढीच आहे, डेव्हलपमेंट फीमध्ये मात्र 50% कन्सेशन नाही, ती तेवढीच भरायला लागणार आहे 5,79,000। अदर फीज परत साधारणतः तेवढ्याच आहेत आणि हे 7 लाखापर्यंत या फीज गेलेल्या आहेत। त्यामुळे OBC असेल किंवा SCBC असेल, EWS असेल व कॅन्डिडेट म्हणजे मुलगा असेल तर साधारणतः 7 लाखाच्या अप्रॉक्स तुमच्या वार्षिक फीज या जातातच, हॉस्टेल आणि मेस इन्क्लूड केल्यानंतर। सेम EWS साठी इथं दिलेलं आहे। SC आणि ST फॅमिलीचे इन्कम कितीही असेल तरी ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्हीही माफ आहेत, मात्र हॉस्टेलच्या फीज, मेसच्या फीज, युनिव्हर्सिटीच्या फीज, डिपॉझिट्स हा जो काही अमाऊंट आहे ती तुम्हाला पे करावीच लागणार आहे, ती साधारणतः 1,43,000 पर्यंत जाते। सो SC ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, फॅमिली इन्कम कितीही असेल तरी 1.5 ते 2 लाखाच्या आसपास या कॉलेजमध्ये फीज या जाणारच आहेत। बाकीच्या कॉलेजेसमध्ये त्या ट्यूशन फीज किंवा अदर फीज ज्या असतात त्या बदलत राहतात, त्याप्रमाणे तुम्हाला त्या फीज या भरायला लागतील। त्यानंतर अदर रिझर्व ज्याच्यामध्ये VJ NT SBC तर ट्यूशन फी माफ आहे, मात्र डेव्हलपमेंट फी भरायला लागते।
तर साधारणतः हे किती गेलेलं आहे तर 2,44,000 म्हणजे 2.5 लाखाच्या आसपास या फीज गेलेल्या आहेत. आणि इथं सेपरेट कॉलम दिलेला आहे फॉर गर्ल्स, कारण मागच्या वर्षीपासून मुली ज्या आहेत तर या मुलींची ट्युशन फी माफ झालेली आहे. त्यामुळे ट्युशन फी तुम्हाला इथं ब्लँक दिसत असेल. फक्त डेव्हलपमेंट फीज भरायच्या आहेत आणि बाकीचे जे काही अदर चार्जेस आहेत तेच भरायचे आहेत. त्यामुळे साधारणतः इथं आपण ज्या NTSBCसाठी जशा फीज होत्या तशाच प्रकारचं फी स्ट्रक्चर हे मुलींसाठी राहणार आहे. OBC कॅटेगरीमधील मुलगी असेल, EWS कॅटेगरीमधली मुलगी असेल किंवा SCBC म्हणजे मराठा कॅटेगरीमधली मुलगी असेल तर साधारणतः 2.5 लाखाच्या आसपास या कॉलेजेसमध्ये फीज या मागच्या वर्षी होत्या. आणि जो विद्यार्थी मॅनेजमेंट कोटामधून ॲडमिशन्स घेत आहे तर त्याला ही जी ओपनची फीज आहे या ओपनच्या फीच्या 3 पट फीज या पे करायला लागत असतात. हे साधारणतः 31 लाखापर्यंत कॉलेजच्या फीज गेलेल्या आहेत आणि हॉस्टेल मेस इन्क्लूड केल्यानंतर 33 लाखापर्यंत हे एका वर्षाचं फी स्ट्रक्चर हे गेलेलं आहे. आता हे प्रत्येक कॅटेगरीनुसार ह्या फीज बदलत असतात. आता मी सांगितलं की उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर हे सगळे कन्सेशन्स मिळत असतात. पण असे पॅरेंट्स जे गव्हर्नमेंट सर्व्हिस करतात व त्यांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्ती जरी असेल पण जर त्यांना नॉन क्रिमिलियर मिळाला असेल तर अशा पालकांकडून दरवर्षी ॲडमिशनच्या वेळी ओपन कॅटेगरीप्रमाणे फीज या भरून घेतल्या जातात. मात्र मागच्या वर्षीपासून उत्पन्नाची मर्यादा हटवल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा फॉर्मसुद्धा भरून हा घेतलेला आहे. सो या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळू शकतात. त्यामुळं त्या कॅटेगरीनुसार जशा फीज आहेत त्या कॅटेगरीच्या फीज त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ॲप्लिकेबल होऊन जातील. सेम अजून एक कॉलेजचं आपण फी स्ट्रक्चर या ठिकाणी बघूया. हे फी स्ट्रक्चर आहे तेरणा मेडिकल कॉलेज जे की मुंबईमध्ये आहे. या ठिकाणी ट्युशन फी किती आहे बघा, आता इथं चेंज झालेली आहे. 8,16,000 आहे आणि डेव्हलपमेंट फी जी आहे ती 81,000 आहे. त्यानंतर हॉस्टेलच्या फीज 1,75,000 आहेत. मेसच्या फीज 1,30,000. आता हे ज्या सिटीमध्ये आपण जातो किंवा कॉलेज टू कॉलेज हॉस्टेल आणि मेसच्या फीज या बदलत जातात. या कॉलेजमध्ये फक्त हॉस्टेलची फीज ही 1,75,000 आहे आणि फक्त मेसची फीज ही 1,30,000 आहे. अदर चार्जेस 4 लाखापर्यंत जातात. त्यामुळं आपापल्या कॅटेगरीनुसार आपण इथं बघू शकतो. EWS किंवा EBC कॅटेगरीसाठी साधारणतः 9 लाखापर्यंत या फीज गेलेल्या आहेत फर्स्ट इयरसाठी. OBC कॅटेगरीसाठी 9,39,000. VJNT-SBCसाठी 5,31,000. SC ST साठी 4,50,000 आणि मॅनेजमेंट कोटासाठी अगेन त्या वेगळ्या फीज असणार आहेत. आता हे फी स्ट्रक्चर बघत असताना अजून एक गोष्ट याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे की याच्यामध्ये डिपॉझिट किती घेतलं जाते. आता इथं तुम्ही कॉशन मनी डिपॉझिट जे की रिफंडेबल आहे म्हणजे आपला कोर्स कंप्लीट झाल्यानंतर परत मिळणार आहे. सो इथं 50,000 रुपये हे तुम्हाला फक्त फर्स्ट इयरमध्येच भरायचे आहेत. सेकंड इयरपासून हे डिपॉझिट्स तुम्हाला भरायचे नाहीत. हॉस्टेलसाठी परत इथं त्यांनी साधारणतः 95,000 रुपये डिपॉझिट हे घेतलेलं आहे. म्हणजे 1-1.5 लाख रुपये तुमचं हे फक्त डिपॉझिटच चाललेलं आहे जे सेकंड इयरमध्ये तुम्हाला भरावं लागणार नाही. सेकंड इयरमध्ये एवढ्या अमाऊंट तुमच्या फीजमधून या मायनस झालेल्या असतील. सो साधारणतः अशा प्रकारचे फी स्ट्रक्चर असतात. आता इथं मुलींसाठी वगैरे सेपरेट दिलेलं नाही. मात्र VJNT-SBC साठीचं जसं फी स्ट्रक्चर आहे तशाच पद्धतीचं फी स्ट्रक्चर हे मुलींसाठी राहतं ज्यांच्या ट्युशन फीज या माफ ह्या झालेल्या आहेत. आता बरेच पॅरेंट्स आपल्याला विचारतात की आम्हाला DD कसा काढायचा असतो किंवा काय नावाने काढायचा असतो हे आम्हाला कसं समजेल. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आता इथं इन्फॉर्मेशन देतो. स्क्रीनवरती इथं तुम्हाला दिसत असेल इथं खालच्या बाजूला आपण ज्या काही आता आपण या अमाऊंट्स बघितल्या ह्या अमाऊंट ज्या आहेत ते इथं ग्रुप A आणि ग्रुप B असं दिलेलं आहे. म्हणजे ट्युशन फी डेव्हलपमेंट फीसाठीचा ग्रुप A बनवलेला आहे आणि अदर ज्या काही फीज आहेत त्याचा ग्रुप B बनवलेला आहे. आता या फी स्ट्रक्चरच्या शेवटी जर खाली आपण बघितलं याच्या खाली जर आपण थोडंसं चेक केलं तर इथं तुम्हाला दिसत असेल इथं दिलेलं आहे की डिमांड ड्राफ्ट शूड बी ड्रॉन फ्रॉम अ नॅशनलाइज्ड बँक. म्हणजे कॉलेजेसला जेव्हा आपल्याला अलॉटमेंट लेटर मिळतं कॉलेजेसच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागेल, दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागेल. अलॉटमेंट लिस्टमध्ये जर आपलं नाव आलं असेल तर आपल्याला जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये फिजिकली प्रेझेंट राहून आपल्याला DD सबमिट करायला लागतो. DD म्हणजे काय तर डिमांड ड्राफ्ट. सो समजा मला BKL वालावलकर कॉलेज मला मिळालेलं आहे आणि ओपन कॅटेगरीप्रमाणे समजा माझी 12,10,000 रुपये फी होते तर मला बँकेमध्ये जायचं आहे आणि मला बँकेमध्ये जाऊन सांगायचं आहे की कॉलेजचं नाव माझ्याकडे ऑलरेडी फी स्ट्रक्चर माझ्याकडे अवेलेबल असणार आहे.
हे जे काही कॉलेजचं नाव आहे ते कॉलेजचं नाव मी त्यांना लिहून देणार बँकवाल्यांना आणि एवढ्या अमाऊंटचा डी डी त्यांच्याकडून बनवून घेणार. सो प्रत्येक फी स्ट्रक्चरवरती त्या कॉलेजचं नाव दिलेलं असतं आणि त्या नावानेच तुम्हाला डी डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा बनवायचा असतो. आता कदाचित तुम्हाला 2 ते 3 डिमांड ड्राफ्ट बनवायला लागू शकतात. ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फीचा एक सेपरेट असतो, हॉस्टेल आणि मेसचा साधारणतः एक सेपरेट असतो आणि अदर जे काही डिपॉझिट्स आहेत याचा सेपरेट असतो. मग साधारणतः 2 ते 3 डी डी हे आपल्याला काढायला लागत असतात. ते कोणकोणत्या नावाने काढायचे हे त्या फी स्ट्रक्चरमध्ये दिलेलं असतं, त्याच नावाप्रमाणे आपल्याला हे डी डीज बनवायला लागतात. त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे बरेचसे पॅरेंट्स विचारतात की हा डिमांड ड्राफ्ट कोणाच्या नावाने बनवायचा, म्हणजे कोणाच्या वडिलांच्या बँक खात्यामधून हा डी डी बनवायचा का विद्यार्थ्याच्या बनवायचा. तर महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही डी डी बनवतोय तर हा डी डीसाठी जी रक्कम वापरली जाते ही कोणाच्या अकाउंटमधून काढलेली आहे हे त्या डी डीवरती मेन्शन केलेलं नसतं. तुम्ही आई वडील किंवा विद्यार्थी कोणाच्याही अकाउंटवरून तो डी डी बनवू शकता. डी डी आपण कोणाला देणार आहोत म्हणजे ज्या कॉलेजला देणार आहोत त्या कॉलेजचं नाव फक्त डी डीवरती मेन्शन होऊन येत असतं. कोणाच्या अकाउंटमधून तो काढलेला आहे हे ते डी डीवरती काहीही मेन्शन नसतं. त्यामुळं फॅमिलीतल्या कोणाच्याही एका व्यक्तीच्या नावावरून तुम्ही हा डी डी बनवू शकता. फक्त ज्यांना तुम्ही देणार आहात त्यांचं नाव प्रॉपर त्या डी डीवरती लिहिलेलं आहे का हे बघणं गरजेचं असतं. हा डी डी सबमिट करण्यासाठी साधारणतः किती दिवसाचा वेळ असतो, तर फॉर एक्झाम्पल पकडून चला की 1 ऑगस्टला पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागत असेल, एक्झाम्पल देतोय. 1 ऑगस्टला जर पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागत असेल तर तिथून पुढे साधारणतः 3 दिवसाचा वेळ हा दिलेला असतो. 3 दिवसाचा वेळ दिलेला असतो. ह्या दिलेल्या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्याला काय करायचं आहे की बँकेमध्ये जायचं आहे, किती अमाऊंटची किती डी डी काढायचे आहेत हे बँकेला सांगायचं आहे आणि तेवढे डी डी तुम्हाला बनवून घेऊन लगेच या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तो डी डी फिजिकली तिथं सबमिट करावा लागतो. तरच तुम्हाला मिळालेली सीट ही कन्फर्म ही कन्सिडर केली जाते.